स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये। आज चाललो होतो भूषा आणि मी एअरटेलचा सिम कार्ड जिओ मध्ये पोर्ट करायला। बोरवाडी सोडली तर पाऊस थेंब पडायला चालू झाला होता। भूषा जाम जोरात गाडी चालू होता म्हणून केसरून सारखा हात फिरवत होतो आणि जे व्हायचं होतं ते शेवटी झालंच। पाऊस सुद्धा चालूच झाला। भूषा म्हणतो इथं थांबू तिथं थांबू म्हणून आम्ही पुढे जात गेलो आणि हर्षाच्या गॅरेजला थांबायला गेलो तर भूषण तर पूर्णच भिजला होता आणि मी थोडा भिजलो होतो आणि पाऊस काही थांबतच नव्हता। आम्ही दोघं तिथं थांबून वैतागलो होतो खूप। येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या बघून वैतागलो होतो। मग दिसला फ्रूटवाला, मग त्याच्याकडे जाऊन थांबलो। फ्रूट बघून दोघांचं मन झालं की आता फ्रूट खाऊयात। मग त्याला केळ्याचं रेट विचारलं, मग नंतर ऍपल बघितले तर त्याला बोलत चल 2 ऍपल दे। ऍपल खाता खाता त्याशी बोलत होतो। त्याला पण जाम भारी वाटत होतं कारण तो ब्लॉग मध्ये येत होता। पाऊस काय थांबत नव्हता। मग भैयाला केलं बाय आणि मग आम्ही दोघं तसंच भिजत निघालो। भूषणने केली बाईकची चावी ऑन, मग मी पण त्याच्यावर बसलो आणि मग आम्ही दोघं जण निघालो भिजत। श्रीराम पुलावर गेलो तर खूप ट्रॉफिक होती। मग भूषणने मारला सर्कल आणि आम्ही निघालो। पोहोचलो आम्ही मोबाईल शॉप मध्ये। भूषणचा आला नंबर कारण भूषणचा करायला घेतला होता पहिले। भूषाचा घेतला फोटो काढायला तर भूषा पण जाम खुश झाला आणि नंतर मग फोटो काढला आणि मग दाखवायला घेतला भूषणला तर भूषा पण बघतोय फोटो। भूषाची झाली प्रोसेस कंप्लीट आणि मग आता आला माझा नंबर। भूषाची काढली होती व्हिडिओ, मग भूषा बोलतो आता तुझी पण व्हिडिओ काढील मी। मग आला माझा नंबर, भूषाने पण व्हिडिओ घेतली आणि मग माझा फोटो काढला। फोटो काय निघतच नव्हता तर मग काय परत उभा राहिलो आणि मग डोले चमकवायला सांगितले। मग डोले चिमकले बघ। मग कुठे प्रोसेस पूर्ण झाली मग बाईने त्याच्यावर लिहून दिला की रात्री 10 वाजता 5 तारखेला तुझा चालू होईल सिम कार्ड। मग मी पण झालो खुश, बोललो आता 5 तारखेला चालू होईल। फायनली सिम कार्ड आला होता हातामध्ये तर भारी वाटत होता। तर मग निघायची वेळ झाली। मग बाईने एअरटेलच्या जिओ मध्ये पोर्ट करायचे 300 रुपये घेतले। आम्हाला वाटलं फ्री मध्ये होईल। भूषाने मारला गाडीला स्टार्टर आणि आम्ही निघालो आमच्या घरी। छान असा पाऊस पडून गेला होता तर इथला निसर्ग पण खूप छान दिसत होता आणि आज आहे एकादशी आणि माऊलींचं दर्शन सुद्धा झालं। श्रीरामपुलावरून निघलो ना भूषा आहे आपला हेवी ड्रायव्हर तर खड्ड्यातच गाडी आपडली। नशीब भूषा चालू होता, नाही तर मी चालू असतो तर पडलो असतो आम्ही। भूषा म्हणतो जातानी की त्या बाईयाकडे गेलतो ना, त्या बाईयाची व्हिडिओ कर। मग बाईयाला आवाज दिला, बाईयांनी पण हाय केला। कुंडलच्या पेट्रोल पंप आलो, त्याला बोललो 100 रुपयाचा पेट्रोल टाक। त्याने पेट्रोल टाकला आणि मग आम्ही परत तिथून निघालो। कुंडलजला आलो, कुंडलच्या इथं गौमाता दिसली मस्त चालू होती, तिला बघितलं आणि पुढे निघालो। कुंडलजला आलोय आणि बाप्पाचं दर्शन केलं नाही असं कधीच होणार नाही। कुंडलच्या बाप्पाला हात जोडले आणि पुढे निघालो। पुढे आलो, बघतो इथं काय जाम पाऊस पडला होता, जाम कालोख केला होता, तसा पण टेम पडतच होता। मग मार्केवाडीला आलो, हे आहे मार्केवाडीचं सुंदर असं गाव। आणि मग आम्ही पुढे आलो तर बघतो इथं काय मागून आला होता गाडी। भूषा घाबरला, भूषा बोलतो दुकानाच्या पुढे चल, बोलतो मग परत टर्न मारतो। मग भूषण टर्न मारला पुढे, पोहोचलो दुकानात। तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।